दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आलेलं आहे ते अपॉइंटमेंट प्रत्येक जण घेऊन आलेलं आहे. अपॉइंटमेंट म्हणजे ज्यांनी नामसून केले त्यांनाच अपॉइंटमेंट, ज्यांच्या घरात पाहून अशा लोकांना अपॉइंटमेंट दिली जाते. प्रत्येकाने नामसून केले का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे येथील अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी बंडूभाऊ कशाप्रकारे मार्गदर्शन करतात. म्हणजेच इथे येणाऱ्या भक्तांना अपॉइंटमेंट कशा पद्धतीने मिळते, कोणाला अपॉइंटमेंट मिळते, कोणत्या भक्तांना मिळते, कोणत्या भक्तांना मिळत नाही, किंवा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर भक्ती मार्ग कसा करायचा, कोणता अभिषेकचा मार्ग करायचा. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र मोराळेतलं मूळ काय, दत्त महाराजांची उपासना का करायची, नामस्मरणाचं महत्त्व काय, नामस्मरण केल्यानं काय लाभ होतो, नामस्मरणानंतरच अपॉइंटमेंट का दिली जाते, अशा विविध प्रकारांच्या विषयांवरती चर्चा करून या विषयांचं मंथन करून बंडूभाऊ तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन दिव्यदृष्टीने तुमच्या पाठीमागे कोणता त्रास आहे हे बघून सांगितलं जातं. पण हे बघण्यापूर्वी तुम्हा सर्व शंका आणि प्रश्नांचं निरसन होण्यासाठी पहिला 1 तास ते 5 तास बंडूभाऊ पहिला मार्गदर्शन करतात. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी आत बोललं जातं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामस्मरण अशी गोष्ट आहे, जो करल त्याला त्याची प्राप्ती, त्याचं फळ, त्याची कृपा दत्त महाराजांची त्यालाच मिळते. कारण तुम्ही करून दुसऱ्याला त्याचं फळ मिळू शकत, आईने केलं तर आईलाच मिळतं, मुलाला जाऊ शकत नाही. तसं नामस्मरण प्रत्येकानं करायचं आहे. सकाळ संध्याकाळ नामस्मरण नेम किंवा आपल्या घरात चालूच असेल तर इथून पुढे आता इथं बोलवण्याचं कारण म्हणजे तुमच्या पाठीमागे काय त्रास आहे ते देवी दृष्टीच्या माध्यमातून बघितला जाणार आहे. आणि तो त्रास बघितल्यानंतर आपल्या त्या त्रासातनं बाहेर पडायचा आज मार्ग इथे तुम्हाला सांगितलेला आहे. आता तो मार्ग आपल्या घरी चालू करायचा. आता तो मार्ग चालू केल्यानंतर मात्र सहकुटुंबानं ती सेवा करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही नामस्मरणाची सेवा करताय तसंच पुढची सेवा जी आहे अभिषेकची ते मात्र आपल्या घरी व्यवस्थित चालू करायची. आता आत आल्यानंतर शक्ती असं जर सांगितलं तर आपल्या घरात ही आसुरी शक्ती म्हणायला काय हरकत नाही. ह्यालाच तांत्रिक मांत्रिक भाषेत कर्णिबाधा म्हटलं जातं. ह्याला अनेक शब्द वापरले जातात. आपण काय ते तांत्रिक मांत्रिक शब्द वापरायची गरज नाही. ह्याला आपण एक वाईट शक्ती म्हणू. आणि ही जर गोष्ट आपल्या कुटुंबात असेल तर आपल्या घरी शारीरिक, मानसिक, आर्थिक अगदी पूर्ण कुटुंबात भयानक पद्धतीचा त्रास चालू असतो. तो त्रास वारंवार तर चालूच असतो, पण अमावस्या पौर्णिमेला जी तीव्रता वाढत असते. मग विनाकारण वादविवाद होणं, अचानक आजारी पडणं, अचानक नुकसान होणं, शेती जर असेल तर शेतीत किती जरी कष्ट केलं तर उत्पादनाची बाजू पूर्ण घटणं, किंवा नोकरी व्यवसाय असेल तर नोकरी व्यवसाय सुद्धा सतत व्यत्यय येणं, एखादी कुठलीही गोष्ट करायला गेला तर त्यात अपयश येणं, अशा गोष्टी ती शक्ती करत असते. आणि हे जर तोंड दाबून बुक्कीचा मार चालू असतो. सगळ्यांच्यातच शक्ती संचार करते असं नसतं. 100%तले 5% लोक असे असतात की त्यांच्यात ती शक्ती प्रवेश करू शकते. त्याला पण ती जन्म वेळ बऱ्याचशाच गोष्टी आहेत. जो भितरट माणूस आहे, ज्याचा स्वभाव भितरट आहे, ज्याचं मन कमजोर आहे, अशा लोकांच्या ते निगेटिव्ह शक्ती प्रवेश करू शकतात. आणि निगेटिव्ह प्रवेश केल्यानंतर काय त्रास होतो हे आता युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघितलंय. आता वेगळं काय सांगायची गरज आणि दाखवायचं म्हणलं तर आपल्याला त्रास काय आहे ती जाणवत असतो. ती दिसलाच पाहिजे, ते शरीरातच आलं पाहिजे, अशा काही गोष्टी नाहीत. आपल्याला वारंवार जर आपण घरात लक्ष ठेवलं तर विनाकारण काहीतरी घटना घडत असतात आणि सतत कुटुंब आपलं त्रासात आणि नुकसानीत जात असतं. अगदी माणसं संपवण्यापर्यंत त्याचं कार्य चालतं आणि ह्याला निदान कुठेही लागू शकत नाही. आता सायन्स पण मान्य करायचं असं नाही की बाबा शक्ती सगळी करते. काही गोष्टी सायन्सच्या असतील तर ती पण मान्य केले पाहिजे. पण ज्यावेळी सायन्स तिथं थांबतं, ज्यावेळी सगळं पर्याय करून सुद्धा आपला त्रास थांबत नसेल तर मात्र परमेश्वराच्या आशीर्वादामुळे तो त्रास थांबला जाऊ शकतोय. त्यासाठी जी काही भक्ती आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर जर रिपोर्ट नॉर्मल येत असेल आणि जर आपल्याला घरी त्रास होत असेल त्या व्यक्तीला शारीरिक, तर 100% निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे म्हणायला काय हरकत नाही. ह्याला मात्र भक्ती मार्गाच्या जोरावर महाराजांच्या कृपाशीर्वादानं या त्रासांना आपण मुक्त होऊ शकतो. पण पूर्ण श्रद्धा भक्तिभावाशिवाय उपयोग नाही. नुसतं करायचं म्हणून करत गेला, नुसतं काम म्हणून आणि एखादं लावलंय नुसतं मोजत वाचला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही. कुठेतरी श्रद्धा भक्तिभाव ठेवून महाराजांची सेवा करून पूर्ण शरण जाऊन विनंती करून त्यानंतरच या त्रासातून तुम्ही बाहेर पडू शकता. आता ही शक्ती जर असेल, त्याला जर आपण वाईट शक्ती म्हणून, ही जर गोष्ट असेल तर घरी आपला भक्तिमार्ग जो आहे आता नामस्मरणाचा चालूच ठेवायचा रोजच्या रोज. अधिक हा भक्तिमार्ग जो सांगितलेला आहे अभिषेकचा तो चालू करायचा आहे. आलं का लक्षात? तो चालू केल्यानंतर मात्र गुरुवारी पहाटे 5 त्याला टायमिंग सांगितलेलं आहे तुम्हाला. पहाटे 5 ते सकाळी 7च्या आत अभिषेक आपला होणं गरजेचं आहे. नाहीतर कधी पण उठलाय ना अभिषेक घातलाय त्या सेवेला महत्व नाही. सकाळचाच अभिषेक पहाटे लवकर झाला पाहिजे, 7च्या आत घाला. जवळजवळ जेवढे कुटुंबात एकत्रित आहे, जेवढे आहे तेवढ्याने अभिषेकला हजर राहावा. कारण तो अभिषेक स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचं आगमन होत असतं. म्हणजे आज दत्त महाराजांचं वचन आहे की जो इथली सेवा करतोय त्याच्या प्रत्यक्ष घरी जायचं. आता दत्त महाराजांच्या घरी जातील
तिथं वाईट टिकू शकणार आहे का त्या घरात? ब्रह्मराक्षस असलं तर त्याला घर सोडावं लागत असते. मग हे वाईट शक्ती तर सोडूनच द्या. आता महाराजांचं आगमन लगेच अभिषेक घातला 1-2 लगेच महाराजांचं आगमन झालंय अशा गोष्टी नाहीत. त्याला साधना आपले भक्ती मार्ग वाढावा लागतो, सेवा वाढावी लागते. पूर्ण व्यवस्थितपणे जर सेवा असेल, श्रद्धा भक्ती भावानं जर तुम्ही अभिषेक व्यवस्थित करत असचिला, नामस्मरण करत असचिला, तर महाराजांचं त्या ठिकाणी प्रकाश निर्माण होत असतो, दिव्य ज्याला वलय आपण म्हणतो. आणि त्यानंतर ती शक्ती तिथं थांबू शकत नाही, तिला घर सोडावं लागतं. ते घरातनं आपल्या बाजूला होते आणि आपला त्रास पूर्ण कमी येतो. जोपर्यंत आपल्या सेवा आहे, जोपर्यंत भक्ती मार्ग व्यवस्थित आहे, तोपर्यंत आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. आणि जर सेवाभाव आपला चांगल्या पद्धतीचा असेल तर महाराजांचं सुद्धा आगमन त्या ठिकाणी होत असतं. आणि जिथं दत्त जातात तिथं दत्त महाराज जातात तिथं वाईट काही टिकू शकत नाही. आता ह्यो त्रास जो आहे, आता तुम्ही म्हणणार की हा भक्ती मार्ग कुठवर करायचा? शक्ती फक्त बाजूला जाते, ती संपत नाही. कारण ह्याला मुक्ती दिल्याशिवाय याला पुढची योनी प्राप्त होत नसते. आणि ह्याला मुक्ती देणार का फक्त एकच परमेश्वर, म्हणजे दत्त महाराज. परमेश्वराशिवाय ह्याला कोणी मुक्त करू शकत नाही. कुठल्याही तांत्रिक मांत्रिक कुठल्याही माणसाच्या हातात ही कार्य नाही, फक्त परमेश्वराच्या हातात कार्य आहे. आणि त्याला योग्यरित्या जर भक्ती केली तर ह्या शक्तीला सुद्धा मुक्ती द्यायचं कार्य आज महाराजांनी मोराळमध्ये ठेवलेलं आहे. पण ह्या शक्तीला मुक्ती देत असताना काही नियम, काही भक्ती आणि काय व्यवस्थितपणा आपल्या घरात सुद्धा पाहिजे, तरच ह्या गोष्टीला मुक्त करता येतं. अन्यथा भक्ती मार्गाच्या माध्यमातून आपण त्याला बाजूला करू शकतोय. आता लोक म्हणतात की आम्ही कुठवर सेवा करायची? आम्ही म्हणतोय जोपर्यंत सुख पाहिजे तिथपर्यंत करा, ज्याला दुःख पाहिजे त्यांनी बंद करा आणि खायला प्यायला चालू करा. आपल्याला जर ह्या गोष्टीतनं सुख समाधान आणि घरात शांतता आणि आपलं कुटुंब जर सुखी होत असेल तर भक्ती मार्ग कंटिन्यू ठेवायला काय हरकत आहे का? समजा आता जर शक्ती ती बाजूला गेल्या, परत आपण जर भक्ती मार्ग बंद केला तरी परत आणि त्याचा अटॅक चालू होतोय. त्यापेक्षा आपण कायमस्वरूपी पाळलेलं चांगलं. राहिला प्रश्न, भक्ती करत असताना सुद्धा काही लोकांना त्रास होतो. जर सेवा करून सुद्धा काही लोकांना ती शक्ती त्रास देत असेल तर मात्र ते शक्तीला संपवायचं असेल किंवा त्याला मुक्ती द्यायचं असेल तर मात्र वाटत असेल की बाबा मोराळमध्ये आमची शक्ती भस्म केली पाहिजे. त्याला थोडंसं नियम लावलेला आहे. आता नियम म्हणजे तुमच्या फायद्याच आहे, ते इथं कुठला स्वार्थ साधलेला नाही. जी काय करायचं आहे ती परमेश्वराच करायचं आहे. इथं आता प्रत्येक लोकांना वाटते की आमची शक्तीतनं मुक्त आम्हाला केलं पाहिजे, इथं मुक्ती आमच्या शक्तीला दिली पाहिजे. आता मुक्त करणारा आम्ही कोण नाही, आम्हाला फक्त इथं दास म्हणून कार्य ठेवले नाही आणि दास म्हणूनच आम्ही कार्य करतोय. करणारा त्या शक्तीला मुक्त फक्त परमेश्वर आहेत, म्हणजे दत्त महाराज आहेत. आणि त्यांची कृपा दृष्टी प्राप्त करून घ्यायची म्हटलं तर व्यवस्थितपणे भक्ती मार्ग असला पाहिजे. भक्ती मार्ग तुमच्या घरात पण व्यवस्थित असला पाहिजे. अधिक इथं मोराळ क्षेत्राबद्दल तुम्ही काय कार्यरत आहे ही बघितलं जाणार, म्हणजे तुम्ही कुठल्या महाराजांच्या सेवेत आहे. आणि ती सेवा जर योग्यरित्या तुमच्या असेल, मग सेवा कुठल्या आता इथं आता अन्नदान ही गोष्ट काही संपलेली आहे. अन्नदान इथं चालतंय महाराजांच्या कृपेनं, इथं चालवणार कोणच नाही, चालवणार सगळं तेच आहे. पण जर तुम्हाला सहकार्यच करायचं आहे तर महाराजांच्या मंदिरासाठी सहकार्य करू शकताय. त्यात कुणाला सक्ती केली जाणार नाही. तुम्ही एवढंच केलं पाहिजे, तुम्ही तेवढंच केलं पाहिजे. तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही तिथं योगदान ठेवलं पाहिजे. मग ती कुठल्याही पद्धतीचं असू दे, तन मन धन. अगदी आता आर्थिक परिस्थिती नाही त्याला काय आर्थिकच दे म्हणून असं आम्ही लादणार नाही. ज्याला जमतंय त्या पद्धतीने सेवा करा. तुमची सेवा जर योग्यरित्या त्या मार्गात ह्या कार्यामध्ये त्या जसं आम्ही परिवार मानतोय तसं परिवार म्हणून जर महाराजांची सेवा तुम्ही जर करत आहात तर त्या शक्तीला तुमच्या कुटुंबाला बोलवून घेऊन त्या शक्तीला मुक्ती द्यायचं कार्य महाराजांना विनंती करून आम्ही करणार. पण नुसता स्वार्थ साधत असला, नुसतं माझं मला काही जमणार नाही, तर तुम्ही आणि महाराज दोन गोष्टी जोडून दिलेल्या आहेत. महाराजांची कृपा प्राप्त करून घ्या, त्या शक्तीतून मुक्त व्हा. अलग लक्षात घ्या. आमचा काही संबंध आहे का? राहिला प्रश्न, इथे जी सेवा लावली जाणार आहे ती महाराजांची सेवा लावली जाणार आहे. त्यात आमचं कुठल्याही गोष्टी करायची आवश्यकता नाही. पण स्वार्थ तर पाहिजेच, पण परमार्थ कुठेतरी उच्च बघितला पाहिजे. आज 300 सेवेकरी इथं झटतात रात्रंदिवस, सेवेला आहेत. त्यांचा प्रपंच आहे का नाही? आता ते प्रपंच बघून महाराजांची सेवा करतात म्हटल्यावर त्या शक्तीला मुक्त करायचं आमचं कर्तव्य आणि ती करणार आम्ही. पण ही फक्त 1-2 महाराज चालत नाही. हीच पूर्ण सेवेकरी, तुम्ही असणारी सेवेकरी भक्त सगळे या माध्यमात नाही गोष्टी. आणि महाराजांनी जी मंदिराची सूचना दिलेली आहे, जी आज्ञा आली आहे, त्या आज्ञा कशा आहे की इथे येणाऱ्या सात्विक लोकांच्याकडून मंदिर होणार आहे. त्यामुळे 2 नंबर इथं कुठल्या गोष्टी घेतल्या जाणार, राजकीय क्षेत्र कुठलं नाही, पुढाऱ्यांचं कुठलं पैसे नाही. ही जी मंदिर होणार आहे ती सात्विक लोकांच्या माध्यमात. आणि सात्विक लोकांचा 1 रुपया म्हणजे करोड रुपये सारखं आहे. कारण महाराजांनी सांगितले 1-1 विटेचं माध्यम भक्त बनतील म्हणून सांगितले. त्यामुळे परमेश्वराने जी ताकद निर्माण करायची आहे ती सात्विकतेनं करायची आहे. आणि जी वास्तू उभा राहणार आहे ती मंदिराचा आता प्लॅन तुम्ही युट्यूबवरती बघितलाय का नाही माहित नाही, पण बघा मंदिरात जे आहे ती दगडी बांधकामाचं मंदिर आहे आपलं आणि हजारो वर्ष टिकणार आहे. त्यामुळे आपला कुठेतरी हातभार त्या ठिकाणी असावा आणि हजारो वर्ष राहणाऱ्या वास्तूला आपलं कुठेतरी योगदान असावं की ज्याची भूमिका ज्याला वाटते त्यांनी मदत करा. राहिला प्रश्न मदत कधी करायची आहे? ज्यावेळी आपला भक्ती मार्ग चालवून आपल्या गोष्टी सुराला लागतील. आता सगळे रंजलेले गांजलेले आहेत.
आताच आमच्याकडे नाही ना आम्ही काय देऊ असं तुम्ही म्हणणार आम्हाला पण माहिती आहे. पण ज्यावेळी आपण भक्ती करून महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपलं सगळं कल्याण होतंय. आता आपल्याला रुपये नसतोय पण तिथं 100 रुपये मिळतात तर 5 रुपये महाराजांच्यासाठी खर्चायला काय अडचण नाही. ती पण त्यांच्यासाठी करायचं आणि ते त्यांचा आशीर्वाद तुम्हालाच लाभणार आहे. त्यात काय आम्हाला कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही. पण आम्हाला जे आज्ञा आल्या त्या आज्ञेचं तुम्हाला आम्ही सांगतोय, मार्गदर्शन करतोय. ते महाराजांनी सांगितले की इथं सात्विक भक्तांच्या माध्यमातून होणारं मंदिर आहे. त्यामुळे कुठलंही तिथं 2 नंबरचं पैसे वापरलं जाणार नाहीत. की आता माध्यम आहे फक्त की ज्यावेळी तुमची मदत होईल त्यावेळी ती शक्ती भस्म करायचं की कार्य आम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टीला मुक्ती द्यायचं कार्य आम्ही करणार. पण तुमचं योग्यरित्या मार्गदर्शन पाहिजे. काही लोकांना सेवा करणं म्हटलं की 4 ताटं वाढली की आमची सेवा झाली. अशी लोक काय पळवाटा काढणारी सुद्धा आहेत. पण आपली सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचावी, आम्हाला दाखवण्यासाठी काही करू नका. त्यांच्यापर्यंत पोहोचली की आमच्यापर्यंत कळत्या. त्यामुळे तुम्ही असं विकल्प करू नका म्हणून नुसतं सांगण्यापेक्षा न सांगता केलेली सेवा बरोबर परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आणि ते आमच्या पण लक्षात येत असते. त्यामुळे तुम्ही जरी नाही म्हणलं तर त्या गोष्टीतनं मोकळं करायचं कार्य आम्ही करणार. आलं लक्षात? की झालं शक्तीचं. ज्याला काहीच जमत नाही त्याला सुद्धा मार्ग ठेवलाय. त्याला त्यांनी भक्ती करायची, महाराजांच्या कंड कृपा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आणि त्या शक्तीतनं मुक्त व्हायचं. ती काय बाजूलाच जाते शक्ती. त्यामुळे त्रास काय होत नाही. कंटिन्यू भक्ती मार्ग चालूच ठेवायचा आहे. राहिला प्रश्न ही जी शक्ती आहे, आता एक शक्ती संपवली तर 1000 लोक पाठवणार आहेत. म्हणजे चांगलं करणाऱ्यापेक्षा वाईट करणारे लोक आहेत. त्यामुळं कंटिन्यू भक्ती मार्ग हा चालूच ठेवायचा आहे, बंद कोणी करायचा नाही. आता सेवा करत असताना आपल्या हातात काय होतंय की बरेच लोकांच्या काही चुका होत असतात. अपुरी सेवा केल्यामुळं, व्यवस्थितपणे सेवा न केल्यामुळं आपल्याला त्याचा त्रास जाणवतोय. आता सामर्थ्य जर पूर्णपणे लागलं तर त्या शक्तीला प्रतिकार होतोय. पण आपल्या भक्तीचं सामर्थ्य जर कमी पडलं तर त्या शक्तीचा प्रभाव आपल्यावर उलटा चालू होतोय. बरेच लोक असे करतात, अभिषेक करायला सांगितलं एकच अभिषेक व्यक्ती घालत असतोय आणि बाकीचं आपल्या व्यापात असतात. म्हणजे तसंच 2 चमचे गडबडीनं ओतायचं आणि आपलं पळून जायचं कसं तरी. वडून काढायची सेवा, या वडून काढणाऱ्या सेवेला काही महत्व नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे मिळून त्या गोष्टीला व्यवस्थितपणे भक्ती मार्ग करत नाही तोपर्यंत ती शक्ती बाजूला होऊ शकत नाही. बरेच लोक त्यात पळवाटा काढतात. इकडे अभिषेक घालत असतो, इकडे भांडणं लोकांची चालू असतात. महाराजांचं कसं आगमन होणार आहे, कशी कृपादृष्टी होणार आहे तुमच्यावर सांगा. तुमच्या घरात शांतता पाहिजे. एक मात्र आपल्याला कळालंय आपल्या पाठीमागे त्रास आहे तर आपण थोडंसं 2 पावलं मागे सरलं पाहिजे. पुढचा तापलाय लगेच भांडण करत बसायचं नाही. ज्या घरात शांतता आहे, ज्या घरात सात्विकता आहे आणि ज्या घरात व्यवस्थित भक्ती आहे अशा ठिकाणीच महाराजांचं आगमन होतं. काही तत्वांचा आपण परत जोपासना केली पाहिजे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. आपल्याला माहित आहे, आतापर्यंत माहित नव्हतं पण आपल्याला माहित झालंय की आपल्या पाठीमागे काय त्रास आहे. त्यानंतर तर बदल केला पाहिजे का नाही. आता एकटा भक्ती करतोय, 100 किलोचं दगड एकटा उचलू शकतोय का? तेच 5-7 जणांनी लोकांनी धरला तर सहज उचलू शकतोय. तसं त्या शक्तीला एकट्याच्या भक्तीनं काही फरक पडत नाही. उलटा करणाऱ्यालाच त्रास होतोय उलटा. आणि तेच परत मग खचतो, या मी एवढं करून सुद्धा मला परमेश्वर बघत नाही, मला उलटा त्रासच होतोय. पण त्याला खचायची गरज नाही. त्याच्या एकट्याच्या सामर्थ्याने ह्या गोष्टी बाजूला होणाऱ्यासारख्या नाहीत. म्हणून कुटुंबासाठी मार्ग दिला इथं. आणि कुटुंबाने जर व्यवस्थित सेवा केली तर मात्र त्या शक्तीचं काही चालू शकत नाही. आता हे कुटुंबाला वळवायचं काम कोणी करायचं आहे? तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्ही माइंड बदल परमेश्वर करू शकतात, पण एक पाऊल तुम्ही तिथं आणलं पाहिजे का नाही. आता घरात बसून त्याला फरक पडला पाहिजे म्हटलं तर होणार आहे का? जो व्यक्ती ऐकत नाही, ज्याला पटत नाहीत असल्या गोष्टी, त्याला आणून प्रबोधन दाखवा, त्याला 177 भाग दाखवा, पूर्ण मोराळचं मूळ कळू दे त्याला. आणि त्यानंतर महाराजांना विनंती करा की देवा तुमची सेवा मला करायची आहे, पण ह्या व्यक्ती म्हणून तुमची सेवा करू शकत नाही, ह्याच्या बुद्धीत बदल करा. अशा जर विनंती तुम्ही सतत केली तर त्या माणसाच्यात सुद्धा बदल होऊ शकतोय. पण आपला प्रयत्न तसा पाहिजे. माझ्याकडनं होणारच नाही, ते पाळणारच नाही म्हटलं की निगेटिव्ह गोष्टी होणार. पॉझिटिव्ह जर विचार केला तर पॉझिटिव्ह घटना घडत जाणार, महाराजांचा आशीर्वाद तसाच लाभणार. पण किंतु परंतु जर मनात तुमच्या असेल तर तुम्ही अडकणार, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, महाराजांचा कृपा आशीर्वाद होणार नाही. कारण आज्ञेच्या द्वारे सांगितलेलं आहे ज्याच्या मनात किंतु परंतु आहे त्या माणसावर लवकर कृपा महाराजांची होत नाही. ज्याचा निश्चय ठाम आहे की माझं महाराज माझ्या कुटुंबाचं संरक्षण करणार आहे, जे काही करतील ती महाराज करतील, असा जेव्हा पूर्णपणे भार महाराजांच्या चरणापाशी समर्पित करतोय अशा लोकांना महाराज अलगदपणे त्या संकटातनं बाजूला करतात. आणि जर पूर्ण निश्चय महाराजांच्यावर असेल तर कसलंही संकट असलं तर ती पूर्ण बाजूला सरते. हा निश्चय आपण निर्माण करायचा आहे. कुटुंबाला आणून दाखवायचं काम तुम्ही करायचं आहे. एखादा मुलगा असेल तर त्याची गाठ घालून द्या. जो पाळतच नाही, जो नास्तिकच आहे, देवाला मानत नाही, अशा लोकांना ही कार्य बघू दे. कारण इथं बघायचंच कार्य ठेवलंय प्रगट स्वरूपातलं. बाप दाखव नाही श्राद्ध घाल, इथला मार्ग आहे. ज्याला व्यवस्थित ही बघितलं, ह्या वातावरणात आलं, महाराजांच्या कृपाशीर्वादाखाली आलं की त्याची बुद्धी आपोआप बदलते. आपण मस्त म्हणत असतो तो पाळणार नाही. आता इथं कितीतरी खाणारी पिणारी पट्टीतली रोजच्या रोज लागणारी अशी माणसं पाळणुकीला लागलेली. रोज ड्रिंक करणारी माणसं आज पाळून भक्ती मार्गात आहे.
तो बदल कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. पण त्यांच्या चरणापाशी घेऊन यायचं काम तुम्ही केलं पाहिजे का नाही? ताट दिले म्हणले जेवायचं काम तर आपण केलं पाहिजे. आयतं कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. आणि भक्ती मार्गात हा भक्ती मार्ग कुणासाठी करायचा आहे? तर आपल्यासाठी करायचा आहे. ही डोक्यात पहिला घ्या. बऱ्याच लोकांना वाटतंय 4 माळा वडल्या म्हणजे मी लय मोठी सेवा केली. हे डोक्यातनं अहंकार जरा काढा. कुणासाठी करायचं आहे? आपल्यासाठी. परमेश्वराचं काय थांबत? परमेश्वराचं कार्य निरंतर चालणार आहे. कोण असो अगर नसो, त्यांच्या कृपादृष्टी ते परमेश्वर आहेत. आपला स्वार्थ आहे, आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून आपण त्यांच्या चरणापाशी चाललोय. त्यामुळे लगेच माझे एवढा अभिषेक झालं आणि माझी एवढी भक्ती झाली, लगेच दादागिरी करायची काही गरज नाही. काय इकडे दिगंबरा म्हटल्यावर सेवेकऱ्यांच्या अकाउंटवर काय रुपये पडतोय अशी काही सिस्टीम आहे काय? करायचं आहे आपल्यासाठी आणि मागून घ्यायचं आहे ते आपल्यासाठी. आणि त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जी भक्ती आहे ती सेवांनी केली पाहिजे. लगेच एवढं केलं तेवढं केलं भक्ती मोजत बसू नका. आपल्याकडे किती कष्टी घडल्यात त्याचं गणित आपण बांधत नाही. किती कर्म आपल्याकडे घडलेलं आहे, किती पाप घडलेला आहे त्याचं माप आपण करत नाही. लगे भक्तीला लागलो की लगे भक्ती मोजायला चालू करतो. माझं एक अभिषेक झाला आणि माझं 50 झालं आणि मी 4 माळा वडल्या आणि 10 माळा वडल्या. ही मोजण्यापेक्षा महाराजांना शरण जावा. किती जर केलं तर आपण झिरोत आहे. ज्यावेळी तुम्ही समजचिला त्यावेळी तुम्हाला अध्यात्म कळलं. आणि जर भक्तीचा अहंकार असेल तर त्या भक्तीचा उपयोग नाही. कितीही तुम्ही करा सेवा. त्यामुळे करत असताना पूर्ण सेवा समर्पित करून, पूर्ण सगळं समर्पित करून महाराजांना करायचं आहे. अनन्य भावानं शरण जावा. महाराज कृपा करायला आज तयार आहेत. आणि ह्या कलियुगात आज दत्त महाराजांच्या शिवाय याला पर्याय नाही. तुम्ही म्हणाल दत्त महाराजच का? तर प्रत्येक युगात प्रत्येक परमेश्वराने कार्य केलंय. तसं आज कलियुगात त्या ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्या दिसत नाहीत पण त्याचा त्रास आपल्याला जाणवतो. तसं दिव्य शक्ती सुद्धा भरपूर आहेत आणि त्याचा अनुभूती आपण घेतो भक्ती केल्यानंतर. जो भक्ती करतोय त्याला अनुभव येतो, जो करत नाही त्याला काय ऐकतं मिळत नाही. पण आज दत्त महाराजांचीच का सेवा करायची? तर आज त्यांच्या हातात ह्या गोष्टीला मुक्त करायचा अधिकार आहे. या संकटाला बाजूला सारायचं अधिकार आहे. अधिकार असल्यामुळे त्यांना शरण जायचं आहे. जसं लायसन काढायला आरटीओ ऑफिसलाच जायला लागतं. वरच्या अधिकाऱ्याकडे गेलं तरी ते काढू शकत नाही, त्यामुळे तिथं ऑफिसलाच जा. ज्याच्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकारानंच तिथं कार्य चालत असतं. जसं रामायणात प्रभू रामचंद्र महाराजांच्या हातानं रावणाचा वध झाला. आलं का लक्षात? बजरंग बलीकडे ताकद होती, मस्त लंका जाळली. त्यांना काही क्षण होतं रावणाला मारायचं म्हणजे काही अवघड नव्हतं. पण ज्यांच्या हातनं लिहिलेलं आहे त्यांच्या हातनंच त्या गोष्टी घडत होत्या. तसं आज कलियुगात दत्त महाराजांच्या हातात ही कार्य असल्यामुळं त्यांच्या सेवा केल्याशिवाय ह्या संकटातनं अडचणीत तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि आज कलियुगात गुरुमार्ग हा श्रेष्ठ दिलेला आहे. गुरुमार्ग केल्यानंतर मात्र तुम्हाला पूर्णपणे त्याची अनुभूती, प्रचिती आणि पुढचं मार्ग मात्र मोकळं होऊ शकतात. आता इतर देवांची सेवा करायची का नाही करायची? 100% करा. दुधात साखर पडली म्हणून काय कडू होत नाही, गोडच होतं. इतर देव तुम्हाला सहकार्य करतात महाराजांच्या पर्यंत पोहोचवण्याचं. तिथून पुढे महाराजांची सेवा स्वीकारायची. आता कोण महादेवांचं करत असतंय, कोण कुलस्वामीचं, कोण कशाचं, त्या तुमच्या सेवा चालूच ठेवा. ते बंद करू नका. अधिक ही सेवा करा. कारण इतर देव तुम्हाला महाराजांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करत असतात. आणि तिथून पुढे महाराजांची सेवा स्वीकारून पुढची सेवा चालू करायची आहे. पहिलीत दुसरीत गेल्या दुसऱ्याचा अभ्यास करायचा, परत पहिली जायची गरज नाही. दत्त महाराज म्हणजे नेमकं काय की जरा समजून घ्यायला शिकलं पाहिजे. देवाची आपण सेवा ज्या सेवा करणार आहे त्या देवाला जाणून घेतलं पाहिजे का नाही? आंधळी भक्ती आतापर्यंत आपण करतच आलो. कोण सांगल ती करतच आलो. फक्त ती कोण सांगल ती करण्यापेक्षा फक्त जरा मूळ पूळ जाणून घेतलं पाहिजे का नाही थोडंसं. आता दत्त महाराजांना जाणून घ्यायचं म्हणलं तर आपण मस्त हिंदू धर्मात असून सुद्धा आपल्याला दत्त महाराज माहित नाही. किती तर भक्त आहेत असं मी दत्त भक्त म्हणून वावरतात पण अजून मूळ दत्त महाराज कळालेलं नाहीत. महाराजांच्या अवताराबद्दल माहिती नाही. आज औदुंबरला जातात, पेढ्याचा प्रसाद घेतात, दर्शन घेतात आणि घरला येतात आणि वारी पोचवून आलो. मी एवढ्या वाऱ्या केल्या आणि एवढ्या वर्ष औदुंबरला जातो. पण महाराज तुम्हाला कळलेलंच नाहीत. महाराज म्हणजे काय आणि महाराजांचं तिथं काय हे ठिकाण कोणाला माहितीये का? औदुंबरला काय घडलंय, वाडीला काय घडलंय, गणगापूरला काय घडलेलं आहे, महाराज किती कालावधी त्या ठिकाणी होतं, काय चमत्कार केले, काय चरित्र घडवलं हे आपल्याला अद्याप माहिती नाही. त्यामुळे आपलं अपूर्व ज्ञान आहे आणि अपूर्व ज्ञानानं कुठल्याही गोष्टी आपण प्राप्त करू शकत नाही. आणि जर ज्ञान पूर्ण असेल तर महाराजांच्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. आपण गेलं की फुल्याला कोण सांगेल त्याच्या पाठीमध्येच पळायचं. तेव्हा मग म्हणतोय तू एवढं दे मी तुला मोकळं करतो अशी म्हणणारी लय. त्याच्यापेक्षा स्वतःचं सामर्थ्य स्वतः निर्माण करा. औदुंबर सारख्या ठिकाणी 4 महिने फक्त महाराज चातुर्मास राहिले तर एवढं पवित्र आपला औदुंबर झालेला आहे. 12 वर्ष वाडीला राहिले तर एवढी मोठी वाडी, नरसोबाची वाडी आपली पावन क्षेत्र झालेलं आहे. आणि 23 वर्ष गाणगापूरला राहिलेलं आहे. त्या कालावधीमध्ये असंख्य चमत्कार महाराजांनी केलेले आहेत. आता महाराजांनी त्या काळात म्हणजे काय 1000-2000 वर्ष झाले नाहीत, 700 ते 800 वर्षाचा कालावधी आहे. नरसिंह सरस्वती अवतारात महाराज या ठिकाणी आलेलं होता. अवतार अजून माहित नाही बऱ्याच लोकांना. आत बघितले की मूर्तीकडे बघितले की म्हणतात कुठलं देव आहे. ही दुर्दैव आहे आपलं, कारण आपल्या देवांची आपल्याला माहिती नाही. आता दत्त महाराजांना जाणून घेण्यासाठी
अवतार त्यांचा कशा पद्धतीत झालं, कुठल्या अवतारात काय कार्य केलं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला परत त्या ठिकाणाला गेलं तरी विचारायची गरज नाही. आता गाणगापूरला बरेच लोक जातात, पण तिथलं महत्व आपल्याला माहित नाही अजून. कशाला महत्व द्यायचं? कुठेतरी जायचं, काहीतरी खर्च करायचं आणि यायचं, मी एवढं खर्च करून आलो, मी अभिषेक घालायला सांगितला, माझा अभिषेक तुमचा घातलाय का नाही तुम्हाला कळतो का? नुसतं तुम्ही दुसऱ्यावर सोडायचं आलाय. तू जेव्हा माझं पोट भरणार आहे का कधी? पैसे दिलं, जा हॉटेलमध्ये जेव्हा मला तृप्त पोट भरलं, असं कधी होणार आहे का? ज्यावेळी तुम्ही स्वतः त्यात उतरचिला, ज्यावेळी स्वतः करचिला, त्यावेळीच त्याची अनुभूती प्रचिती तुम्हाला येणार आहे, त्यावेळीच परमेश्वर कृपा तुमच्यावर होणार आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहायचं बंद करा. आता दत्त महाराजांना जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथं काकांच्या माध्यमातून 177 भागात बऱ्यापैकी कथेच्या अनुसार म्हणजे चरित्र सांगितलं जातं. या फक्त कथेनुसार म्हणजे गोष्टी स्वरूपात सांगितलं जातं. ते तुम्हाला चरित्र कळलंच असेल. ज्यांनी ऐकलंय त्यांना कळलं असेल. ज्यांना कळायला नाही दत्त महाराज आणि ज्याला अजून जाणून घ्यायचं आहे महाराजांच्या विषयी माहिती, त्यांनी गुरुचरित्र कथासार घ्यायचं आहे. आयत्याची सवय जरा बंद करायची. जरा डोकं आपल्याला आता वाचन प्रत्येकाला येतं, तेवढी शिक्षण आपल्याला झालेलं आहे. ज्याला वाचा येत नाही त्याला एका कुटुंबातल्या व्यक्तीला वाचायला सांगितलं तर चालू शकते. गुरुचरित्र ग्रंथ म्हणत नाही मी, गुरुचरित्र कथासार. कारण ग्रंथ जरा अवघड आहे, ते लवकर लक्षात येत नाही. आता 52 पारायण करणारे लोक आहेत, पण एखादा अध्याय विचारलं तर ते आपलं सांगता येत नाही. नुसतं बोटं फिरवायचं आणि बडबड तोंडाची, एवढं आपण केलेलं आहे. आचरण काय आपण घेतलेलं नाही, त्यातलं समजून काय घेतलेलं नाही. ग्रंथ कशासाठी असतात तर देवांना जाणून घेण्यासाठी, त्यांचं चरित्र जाणून घेण्यासाठी, त्यांच्या जे काही लीला झालेल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी ग्रंथ असतात. ग्रंथ म्हणजे नुसतं पारायण केलं म्हणजे माझा त्रास संपला, डोक्यानं जरा कल्पना काढा. त्यात महाराजांनी काय केलेलं आहे, कुठल्या भक्ताला काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. आणि नुसतं दिलेलं बघू नका, त्या भक्ताची भक्ती पण बघा, तर आपल्याला कुठेतरी चालायला कळणार आहे. नाहीतर नुसतं ती चमत्कार केला, सोन्याचा हंडा निर्माण करून दिला आणि मला सोन्याचा हंडा द्यावा, त्या अपेक्षा भोळ्या ठेवण्यापेक्षा त्या ब्राह्मणाने सात्विक भक्ती काय केली ही पण आपण जरा बघितली पाहिजे. आणि आपली तशी आहे का? मग देतील की सोन्याचा हंडा, पण आपण तशी भक्ती करतोय का ह्याचं पण अवलोकन केलं पाहिजे ना. राहिला प्रश्न, जाऊ दे मी एवढं सेवा करायची मुक्ती, आज एवढं केलं तर एवढं द्यायला तयार आहेत परमेश्वर, पण तेवढं तर तुम्ही करायला पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी तर करायला जमतंय का नाही? राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टीचा जगासाठी. तर गुरुचरित्र कथासार मात्र प्रत्येकाने घ्यायचा आहे. गुरुचरित्र कथासार जसा अभिषेक तुमचा चालू होतोय तसं एक म्हणजे गुरुवारचं एक अध्याय रोजचा चालू करा वाचायला. मराठीत आहे गुरुचरित्र कथासार, कुठेही मिळतंय. आणि ते जर वाचन केलं तर परमेश्वर आपल्याला कळतात. नरसिंह सरस्वती अवतार म्हणजे काय आहे, परत श्रीपाद वल्लभ महाराजांचं थोडंसं महत्व आहे. आणि पुढं झालेला अक्कलकोट स्वामी समर्थ. आता स्वामी समर्थ प्रत्येकाला कळतात, केंद्रामुळे समजतंय बरेच लोकांना, पण अजून नरसिंह सरस्वती अवतार, गुरु नरसिंह सरस्वती अवताराबद्दल आपल्याला माहितीच नाही. तर यासाठी गुरुचरित्र कथासार प्रत्येकाने घ्यायचा आहे, एकेका रोजचा वाचायचा आहे. मग आपल्याला कळतंय की परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कशा पद्धतीत कृपा करू शकतात आणि आपलं मागणं कुठं आहे. आपलं मागणं एवढं सुद्धा नाही त्यांच्यापाशी, पण भक्ती केल्यानंतर त्या गोष्टी आहेत. जर तुम्ही आदांतरी राहिला, दुसऱ्या अवलंबून राहिला तर आयुष्यभर तुम्ही असं भरकटत राहणार आहे. कुठल्याही दरबारात तुम्हाला फरक पडणार. लोकांची वृत्ती काय झाली, ह्या दरबारात नाही फरक पडला की चला दुसरा दरबार, तिथे जरा रिझल्ट जोरात आहे. रिझल्ट तुमच्या हातातच आहे, तुम्हीच निर्माण करायचं आहे, तुम्हीच त्या गोष्टीला जागृत करायचं आहे, तुम्हालाच मिळणार आहे. तात्पुरत्या गोष्टीनं काही उपयोग होत, तात्पुरते करणारी लोक भरपूर आहेत. हा, समाधान मनाचं, झालो मी आलो, मला ही दिलं, मला ती दिलं, ही बांधलं, मला ही फरक पडला, त्या नादाला लागू नका. तो त्रास जर संपवायचा असेल, मुळात न म्हणतोय मी, तात्पुरत्या गोष्टीच्या नादाला लागू नका. मुळात जर संपवायचं असेल तर दत्त महाराजांच्या शिवाय, परमेश्वराशिवाय उपाय नाही. ती माणसाच्या हातात मुक्ती देण्याचं कार्य नाही. तिथं आलं त्या बाटलीत बंद केलं, इकडे गेलं तिकडे गेलं, हे उतारा बांधला तिकडं ही कापलं, असल्या गोष्टी करू नका. त्या अंधश्रद्धा बंद करा. जर करायची असेल भक्ती तर परमेश्वराची करा, त्यांच्या नादाला लागा आणि त्यांची कृपा प्राप्त झाली तर तुम्हाला जगात कुणालाही बघायची गरज नाही. फक्त त्यांच्यावर दृढ श्रद्धा, भाव, भक्ती ठेवा, समर्पित करा. महाराज अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. आणि मेलेलं प्रेत जिवंत केलेला आहे गाणगापूरला. मग आपली व्याधी कुठं आहे? माझा हात दुखतो आणि माझा पाय दुखतो, ह्याच्या पलीकडे आपली व्याधी आहे का? पण ती व्याधी जर बरी करायची असेल तर परमेश्वरी कृपेनं जर करायची असेल तर त्या पद्धतीची भक्ती आपली असली पाहिजे. आता महाराजांना जाणून घेतल्यानंतर आपली भक्ती आणि दृढ होते. आपल्याला ज्यावेळी परमेश्वराची माहिती कळते, परमेश्वर काय आहेत आणि परमेश्वरांचं ठिकाण काय आहे, तर आपण तिथे गेल्यानंतर योग्य ठिकाणी आपण दर्शन घेऊन, योग्य ठिकाणी आपण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथवर आपण महाराजांच्यापर्यंत पोहोचलं म्हणायला काय हरकत नाही. आपण बाहेरच्या बाहेरच येत असतो. काही काही लोक बाहेरच्या बाहेरच त्यांना तुम्हाला घालवत असतील. तुम्हाला माहित सुद्धा नाही अष्टतीर्थ काय आहे, भस्माचा डोंगर काय आहे, विश्रांती कट्टा काय आहे, सतीचा कट्टा काय आहे, तिथं संगम जे झालेला आहे भीमा अमरच्या नदी, तिथं नेमकं गाणगापूरमध्ये ज्यांनी गुरुचरित्र वाचले त्यांच्या लक्षात येते. पण सगळी तिथं सांगत कोण नाही, सांगत बसायला कोणाला वेळ नाही, ते अधिकार पण दिलेले आहेत. आज मोराळमध्ये दत्त महाराज जाणवून दिले जातात, दाखवले जातात
आणि दत्त महाराजांची कशी सेवा करायची ही तो सांगितली जाते. आज सगळ्यांना समान भक्ती आहे, कुणाला वेगळी भक्ती महाराजांनी परमेश्वरांनी लावलेली नाही. आपल्या काही कर्मामुळे आपण सेवा करू शकत नाही. जो मांसाहार करतो, जो मद्यपान करतोय त्याला अधिकारच नाही भक्ती करायचा कुठल्याच देवाची, आणि त्याला कधी प्राप्ती पण होणार नाही. बरेच लोक असे म्हणतात आम्ही सोमवार आणि गुरुवार पाळतो पण रविवारचं आम्हाला जरा खायला लागतं. विष कधी खाल्लं तर मारणार का नाही? का ती म्हणते आज सोमवार आहे तुला कसं मारू, उद्या रविवार आहे. मांसाहार एकडाव केला काय 10 वेळा केला काय, तुम्ही अपवित्र झालात. मिळवलेलं सगळं तुम्ही घालवलं. जसं एका डेऱ्याला जर होल असेल आणि तुम्ही पाणी भरून ठेवलंय, किती जरी पाणी भरलं तर ते होलातनं जाणारच. कधी म्हणणार आहे तुम्ही लांबनं भरलेस बाबा मी राहतोय, जायचंच जाणार. भक्ती करून काय उपयोग आहे? तुमच्यात जर तत्व नसतील, तुमच्यात तर भक्ती ठेवायची जर तत्व नसतील तर ती तुमच्याकडे शिल्लकच राहणार नाही भक्ती. मग मी एवढं केलं आणि मी तेवढं केलं म्हणायचा अधिकारच नाही तुम्हाला. आलं का लक्षात? योग्य तत्वाचं पहिलं पालन करा आणि त्यानंतर भक्ती करा, बघा तुम्हाला रिझल्ट मिळतोय. आणि कुठल्याही देवाची करायला काय अडचण नाही. मी म्हणलं मगाशीच देवांची सेवा करा, पण आज महत्वाचं कसं, जर डोकं दुखत असेल तर डोक्याच्या डॉक्टरकडे जावं लागते. पोटाच्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग, जो कक्षेप अवतारानुसार जी कार्य दिले त्या अवताराला शरण गेल्यानंतरच तुम्हाला त्यातनं मुक्तता मिळू शकते. अधिकार बघितलं पाहिजेत आणि हे अधिकार परमेश्वराच्या हातात आहे. नुसतं आम्ही सांगतोय म्हणून मान्य करू नका. गुरुचरित्र जे ग्रंथ आहे तो दाखला देतोय महाराजांचा. ज्यावेळी 700-800 वर्षापूर्वी महाराज असताना जे कार्य केलेलं आहे परमेश्वरांनी ते जरा बघा. म्हणजे आता सुद्धा महाराज आहेत, फक्त बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही आणि ती निर्माण करायची. आज सर्वसामान्याला सुद्धा अनुभूती येऊ शकते, आज सर्वसामान्यावर सुद्धा कृपा होऊ शकते आणि झोपडीत राहणारा सुद्धा माणूस परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. त्याला काय लय हायपाय सोन्याचं मंदिर पाहिजे, लय मोठं घर पाहिजे असं काही नाही. तिथं भाव पाहिजे आणि जिथं भाव आहे तिथं देव आहे. त्यामुळे तो सात्विकतेचा भाव जर असेल तर परमेश्वरांना तिथं यावंच लागतंय आणि तशी भक्ती आपण प्रबळ निर्माण करायची आहे. आता ही त्रास एक माध्यम आहे. आज इथं महाराजांनी सांगितले, आम्ही म्हणलो महाराजांना विनंती केली की जास्तीत जास्त लोक, आमचं एकच कार्य आहे की भक्ती मार्ग परमेश्वराचा पोहोचवणं आणि त्यांची त्यांच्या चरणापाशी तुम्हाला नेणं, हीच आमचं कार्य आहे. त्यावेळी महाराजांना विनंती केली की इथे येणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त तुमच्या भक्तीत लावण्यासाठी काय, तर महाराजांनी एकच आज्ञा दिली, जे भोग संपले ते येईल म्हणून सांगितलं. आज अपॉइंटमेंट लाखो लोकांनी देता येतेच की आम्हाला, त्यातनं तुम्हाला 30-40 अपॉइंटमेंट का दिल्या जातात याचा जरा विचार करा. जी सात्विक आहे, जे पाळण्याची तयारी ठेवतात अशा लोकांनाच अपॉइंटमेंट दिली जाते. ज्याला जमतच नाही, ज्याला खाणं पिणं सुटत नाही, त्याला अपॉइंटमेंट देऊन काय करायचं आहे आणि त्यानं बघून तर त्रास काय करायचा, तो काय करणारच नाही सेवा. तर ज्याला खरोखर शरण जायचं आहे महाराजांच्या चरणाला त्यालाच ती गोष्ट मिळू शकते, अन्यथा तो असाच भरकटत राहतो. त्यामुळे आपल्याला दिलेले अपॉइंटमेंट आज नशीब आहे म्हणूनच आपण त्यांच्या चरणापाशी पोहोचलो, कुठेतरी भोग संपल्यात आणि कुठेतरी पूर्वजांची पुण्याई आणि केलेल्या देवांची सेवा त्या माध्यमातून तुम्ही आज इथं पोहोचलाय. त्यामुळं एक लक्षात घ्या, गांभीर्यता ठेवा, मार्गाचं सतर्कता ठेवा. जेवढं तुम्ही सिरियसली घेणार आहे या गोष्टीला तेवढं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. आयुष्य आपलं तसंच चाललेलं आहे. कुठेही जर गेला तर लोक नुसते मानावरून चला झालं तिकडेच तिकडे, त्रासात तुम्ही राहणार आहे. त्यात आमचं काय नाही. मी मगाशीच म्हणलं, तुम्ही करून इकडे काय अकाउंटवर पैसे पडत नाही. त्यामुळे करायचं आहे आपल्यासाठी. आज एवढं जीव तोडून आम्ही सांगत असतो कशासाठी, की जरा थोडंसं जाणून घेतलं पाहिजे आणि पुढे अध्यात्मात चाललं पाहिजे. ह्यातनं आपल्याला फायदे किती आहेत ह्याचा आपण कधी कल्पना पण केलेली नाही. नुसतं आपण शक्तीच बघतोय, माझा त्रास आणि संपला पाहिजे. तो त्रास तर महाराज एका सेकंदात संपवतात. त्यांची दृष्टी फिरली तर ती कचऱ्यासारखं आहे, कधी जळलेलं सुद्धा कळणार नाही. तुमचं तर कल्याण झालं, ते शक्तीतनं बाजूला केलं, मुक्ती दिली. दुसरी गोष्ट तुमच्या कुटुंबाचं कल्याण झालं. आज पुढची येणारी पिढी व्यसनातून मुक्त झाली, पुढची पिढी मार्गाला लागली. आज कुटुंब तुमचं सगळं सुखी झालं आणि पुढची जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळी जोपर्यंत आपण जीव आहे तोपर्यंत आहे, पण ज्यावेळी आपलं देह जीव सोडतो, म्हणजे ज्यावेळी आत्मा आपल्या देहातनं बाहेर पडतो, त्याचा सुद्धा उद्धार करायचं कार्य आज परमेश्वर करतात. त्याला सगळ्या चांगल्या गतीला पाठवायचं कार्य आज महाराज करू शकतात. मुक्ती म्हणजे थोडक्यात काय आहे तर त्या योनीतनं चांगल्या गतीला प्राप्त करणं. आणि ही आज फक्त परमेश्वराशिवाय शक्य केलेलं कर्म जर संपवायचं असेल किंवा त्या आत्म्याला जर चांगली गती प्राप्त करायची असेल तर परमेश्वराशिवाय कोणी करू शकत नाही. आणि हे भक्तीच्या द्वारेच घडलं जातं. वशिलाबाजी कोणाची चालत नाही. माझं एवढं आहे आणि माझं तेवढं आहे, इथं सगळं टाकायचं आणि जायचं आहे. तो प्रवास फक्त तुम्हाला जी साथ देणार आहे ती भक्तीच देणार आहे, दुसरं कोण देऊ शकत नाही. मशानभूमीपर्यंत सगळेच असतात, तिथून पुढे तुम्हाला जायचं आणि त्याला सुद्धा कृपा महाराजांची होणार आहे जर भक्ती व्यवस्थित केली तर. आणि निरंतर ठेवा. तात्पुरतं भक्तीला काही उपयोग नाही. खड्ड्यात पडायचं आणि परत चढायचं परत पडायचं, सारखा हातपाय मोडून घेण्यापेक्षा कायमस्वरूपी आपण खड्डा चुकवलेला चांगला. आपल्याला माहित आहे आपण मनुष्य आहे, त्यात पडलं की आपलं मरण आहे, उगाच पडायची काही गरज नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? दत्त महाराजांना जाणून घेणं महत्वाचं आहे. दत्त महाराजांना जाणून घेण्यासाठी गुरुचरित्र प्रत्येकाने गुरुचरित्र कथासार घ्यायचं आहे, एकेका अध्याय रोजचा वाचायचा आहे. की शक्तीचं तुम्हाला कळालं, शक्ती म्हणजेच
त्याला तांत्रिक मांत्रिक भाषेत करणीवादा म्हटलं तर बऱ्याच लोकांना ग्रह झालाय, माझ्या मग करणी सांगावी, माझ्या मग करणी सांगावी. करणी म्हणायची काय गरज आहे आपल्याला? हे तांत्रिक मांत्रिकागत शब्द वापरायची गरज नाही. याला आसुरी शक्ती म्हणू, निगेटिव्ह ताकद म्हणू. आणि ही जर असेल तर ह्याला परमेश्वराशिवाय, भक्तीशिवाय विलाज कुठला तांत्रिक मांत्रिक याला काय करू शकत नाही. कापाकापी जी आहे ती पूर्णतः बंद करा. कोण आजोबा पंजोबापासून चालू असेल, बळी द्यायला लागतोय, नाही तर कोंबडं, असल्या प्रथा बंद करा पूर्णपणे. ते जीव जी मारताय ते जीव जाताना तुम्हाला काही आशीर्वाद देत नाही, असंख्य शाप देऊन जातोय आणि ती पिढ्यानपिढ्या भोगायला लागते पुढच्या पिढीला. त्यामुळे ती करत असताना पूर्ण बंद करा. जिथं देवाला तुम्ही काय देताय तिथं बोलू नका मावशी, नंतर बोल. गोडवा नैवेद्य द्या, पुरणपोळीचा स्वयंपाक करा, मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवा. तो मसोबा असला तरी चालतो या, काय तो म्हणत नाही मला तीच पाहिजे. आणि कुठलाही देव असल्या गोष्टी मागत नाही. आपलं जिबीचं चोजलं भागवायचं असते तर आपल्याला खायचं असते म्हणून या गोष्टी आपण करतोय आणि त्या गरीब प्राण्यांची हत्या करतोय. त्याचं पाप इतकं भयानक होतंय की जसं तुम्ही त्याची हत्या केली तसंच तुमची पण गत होत्या आणि कर्म तुमची पाठ सोडत नाही. तो जन्म गेला तर पुढच्या जन्मात भोगायला यायला लागते. पुढच्या वेळी तो प्राणी तुम्ही होताय आणि तो माणूस जो तुम्ही कापताय तो होत असतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, कुणीही या गोष्टी जर चालू असतील तर बंद करा. कुठलाही देव असेल त्यांना विनंती करायची, आजपासून तुला गोडवा नैवेद्यच मिळणार. आणि दत्त महाराजांना तुम्ही बघून घ्या, आज गुरु मार्गात मी आहे, दत्त महाराजांच्या मार्गात आहे, तुम्ही परमेश्वर बघून घ्या. परमेश्वर आहे ते त्यांचं त्यांनी बघतात आणि कुठल्याही देवाला काही लागत नाही. आत्ताच सांगतो, ह्या अंधश्रद्धा पहिला बंद करा, या रूढी बंद करा. आणि ह्या मोडल्या तरच मोडणार आहे त्या. नाहीतरी पिढ्यानपिढ्या चालू आहेत. आता किती वर्ष झालं बघा, बरेच लोक ते काय लागते, मोसोबाला लागते आणि ह्याला लागते. देवाला असल्या गोष्टी लागत नाही. तिचे देताय तुम्ही आसुराला देताय आणि त्या आसुराला द्यायचं बंद केली, ते आसूर त्रास देतोय आणि मग आपल्याला वाटते देव त्रास द्यायला लागला. कशासाठी देताय? आता हवालदाराला विचारणं, इन्स्पेक्टर जर ओळखीचा असला तर हवालदाराला विचारायची गरज नाही. बऱ्याच लोकांना ते शिपायला द्यायला लागते. आता देव तुमचं झाले, शिपायला काय विचारायची गरज आहे? आणि दत्त महाराज असं आहेत की सगळी देव देवता त्यांच्या अधीन आहेत. त्यामुळं इथून पुढे प्रत्येक कुठलाही देव असला तर गोडवा नैवेद्य द्यायचा, पुरणपोळीचा. जीव कुठेही जीवित हानी करायची नाही. त्यामुळे ही लक्षात ठेवा. सगळ्यात कोकणात ह्या प्रथा जास्त आहेत, हे सगळं बंद करायचं. दत्त महाराज तुमचं झालंय, कुठल्याही गोष्टीला भ्यायची गरज नाही. मी मगाशीच म्हटलं, ब्रह्मराक्षस सारख्याला शरण यावं लागलं या गाणगापूरमध्ये. त्यामुळं बाकी डोक्यातनं विकल्प काढायचा आहे. आणि जी काय लगेच आज अभिषेक चालू केलं लगेच फरक पडला, बऱ्याच लोकांना असतंय माझं एवढं झालं अजून फरक नाही. तुमची साधना व्यवस्थितरित्या पोचल्यानंतर, व्यवस्थित वाढल्यानंतर जी काही शक्ती ती घर सोडत असते. लगेच 4 अभिषेक गाठले की ती बाजूला होत नाही. 30-40 अभिषेक ज्यावेळी तुमचं होतील त्यावेळी मात्र त्या शक्तीला बाजूला व्हावं लागतं. जसं भक्ती मार्गाची ताकद वाढेल तसे त्या शक्तीतनं आपल्याला पूर्णपणे आपण बाजूला होतोय, ती शक्ती बाजूला होत्या आणि आपलं कुटुंब व्यवस्थितपणे मार्गाला लागू शकतंय. आलं लक्षात सगळ्यांच्या? अभिषेक व्यवस्थित घालायचा आहे. भक्ती मार्ग जरा करत असताना थोडा त्रास होतो, लोक लगेच गुडघं टेकते. ती मला जरा त्रास व्हायला लागला, उलटाच त्रास व्हायला लागला. खचायचं नाही, कोणी त्याला भ्यायची गरज. परमेश्वराला निश्चय ठेवायचा, दत्त महाराजांना विनंती करायची आणि ठाम भक्ती ठेवायची, सतत करत राहायचं. पूर्णपणे महाराज त्यातनं काढतात. त्या परीक्षाच असतात आपल्याला. आता पायातला काटा काढायचं म्हणलं तर बघितल्यावर निघतोय का, वर येतोय का, त्याला सुई घ्यावी लागते, टोचवावं लागतं, हलवून काढावं लागतं. आणि ती काढत असताना दुखतं का नाही आपलं पाय, तसा जीवनातला काटा काढायचा म्हटल्यावर थोडं दुःख होणार. एवढं सोसायची तयारी ठेवली पाहिजे. आता एवढ्या वर्ष एवढं भयानक दुःख सोसतोय, भक्ती करत असताना थोडा त्रास झाला तर सोसला पाहिजे का नाही, का लगेच भक्ती सोडून द्यायची? असं काही गोष्टी करू नका. परमेश्वर कृपा प्राप्त करायची म्हटलं तर थोडा त्रास होतो, कारण हे ज्या शक्ती असतात, त्याच्या आसुरी गोष्टी असतात, त्या सहजासहजी बाहेर निघताना निघत नाहीत. थोडा त्रास द्यायचा प्रयत्न करतात, पण आपल्या केसाला धक्का लागू शकत नाहीत, लावू शकत नाहीत. उगाच त्याला साथ देऊ नका. तिकडे अभिषेक चालू झाला की एखादा तामसळतो, त्याच्यावर जरा प्रभाव पडलेला असतो, तो भांडायला सुटलेला असतो, मग तुम्ही पण त्याला साथ देताय आणि सगळा धिंगाणा घरात करतोय. त्यापेक्षा 2 पावलं आपण मागे सरायचं. आपल्याला माहिती आहे, त्याला जरा समजूतपणा घालायचा आणि व्यवस्थित सेवेला लावायचं कार्य आपण करायचं आहे. बऱ्याच लोकांना असा पण प्रॉब्लेम आहे, जांभळे येत असते, त्या निगेटिव्ह विचार येत असतात देवाचं सेवा करताना. बऱ्याच लोकांना बसू वाटत नाही, देवापाशी जाऊ वाटत नसतं. एक लक्षात घ्या, ही जी काही तुमच्या गोष्टी आहेत की तुमचं पाप नष्ट व्हायला लागलंय म्हणायला काही हरकत नाही. तसंच मोडदारपणे सेवेला बसा. निगेटिव्ह विचार आला तर येऊ देत, पण सेवा सतत करा. 1 दिवस येतील, 2 दिवस येतील, 10 दिवस येतील, 20व्या दिवशी 15व्या दिवशी तर तुमचं निगेटिव्ह विचार बाजूला होतात. पण प्रयत्न आपला पाहिजे, प्रयत्न सुटला नाही पाहिजे. ती कसलंही वाईट विचार होते. महाराजांचं नामस्मरण महाराजांच्या समोर उठायचं नाही. 2 टाइमची सेवा आपण पूर्ण करूनच उठायची. तीर्थ एक गोष्ट प्रत्येकाने घ्यायची आहे. बरीच लोक शॉर्टकट मध्ये तीर्थ घ्या म्हणले की ती भस्म अगरबत्ती लावून सांगितलेलं असतंय, 2 अगरबत्त्या लावा, तर थोडंसं चिमटभर भस्म, सगळं घ्यायची गरज नाही. नकळत चिमटभर भस्म पेल्यात पाणी घ्या, त्यात टाकून दत्त महाराजांना विनंती करून घ्या आणि राहिलेलं भस्म आपल्या डबीत देवघरात ठेवलं तर चालतंय. आणि ही तीर्थ घेतल्यामुळं आपल्यात जी निगेटिव्ह प्रभाव आहे, जो काही शारीरिक त्रास आहे, त्या तीर्थामुळे बराचसाच कमी होत असतो.
आणि जर आपण तीर्थ घेतलं नाही तर मात्र आपल्याला शारीरिक त्रास जाणवतो आणि निगेटिव्ह विचार आपल्याला जाणवतात. मग सुंदपणा येणे, मेंदू आपलं डोकं जड होणे, अशा गोष्टी घडत असतात. अशा लोकांनी तीर्थ मात्र सगळ्यांनीच घ्यायचं आहे. बरीच लोक काय करतात, भस्म घ्यायचं नुसतं खायचं, काही उपयोग होत नाही. नुसतं गोळीकडे बघून फरक पडत नाही. डॉक्टरने दिल्या गोळी आजाराची, खाल्ल्यानंतरच थांबणार ना व्याधी, ती शरीरात गेल्यानंतर कार्य करणार आहे. बरेच लोक शॉर्टकट मध्ये सगळ्या गोष्टी करायला बघतात, पण या शॉर्टकटमुळे आपलंच अधोगती होत्या, आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तीर्थ विनंती करून घ्यायचं आहे. बरीच लोक नुसतं देवाला माहिती आहे की म्हणतील आपण काय ब्रह्मदेव आहे का? आपण जीव आहे एक सर्वसामान्य, एक धुळीचा कण आहे त्यांच्या चरणाचा, तर आपण विनंती करून तीर्थ घेतलं पाहिजे. तीर्थ घेत असताना आपल्याला जी व्याधी आहे ती परमेश्वराला सांगितली पाहिजे. डॉक्टरकडे गेल्यावर मुकच उभा राहताय का तिथं, सांगताय की नाही व्याधी, माझा हात दुखतोय, माझं पोट दुखतंय, माझं काय असेल ती व्याधी, तसं परमेश्वराला जी व्याधी आहे ती व्याधीबद्दल विनंती केली पाहिजे. त्यात परमेश्वराला शक्ती येऊ दे म्हणून मागून घेतली पाहिजे. ही मागून घेतल्यानंतरच त्यात शक्ती येत असते. या बऱ्याचशाच गोष्टी लोकांना माहित नाहीत. बरेच लोक अर्धवट भक्ती मार्ग करतात, नामस्मरण करतात पण तीर्थ घेत नाही. 2 टाइम तीर्थ घ्यायचंय. तीर्थ घ्यायला काय पैसे द्यायचेत का? आपलंच पाणी आहे, आपलंच पेला आहे, आपण थोडंच न कळत भस्म जास्त टाकू नका, त्यात केमिकल असते, बाकी भस्म बाजूला ठेवा, त्याने काय होत नाही. त्यामुळे तीर्थाची प्रोसेस व्यवस्थित करायची आहे. सकाळ संध्याकाळ जसं नामस्मरण तसं तीर्थ सुद्धा घेणं महत्वाचं आहे. जे लोक तीर्थ घेत नाहीत त्यांना त्रास असते ती, पण ते म्हणतात आम्ही करतोय पण आम्हाला फरक पडला. तुम्ही घेतल्यानंतर तुमची व्याधी थांबणार. आलं लक्षात? ह्या ज्या काही थोड्या थोड्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवल्या. कोण घेत नसेल तर त्यांना सांगा, प्रत्येकाचं, नाहीतर ह्यानं केलंय नामस्मरण ह्यो तीर्थ घेतोय, त्याचा काय उपयोग होत नाही. आलं लक्षात? अगरबत्तीचं भस्म घरात फुकलं तर चालतंय का? काय गरज नाही फुकायची. तीर्थ घेतलं की फुकलं तरी चालतंय, चांगलंच आहे, पण ती भस्म ठेवलेलं चांगलं. अभिषेक घातलेलं तीर्थ शिंपडा. फोन बंद करावा. घरी फुका राहणार जरी केलं तरी चालतंय, काय अडचण नाही तशी. काय त्याला काय केलं तरी चालू शकते, चांगलं आहे. आपलं शेत असते त्या शेत ठिकाणी जरी आपण ही केलं तरी चालू शकते. तीर्थ सुद्धा ज्या ठिकाणी तुडवून होत नाही त्या ठिकाणी होता महाराजांचं. अभिषेक घातलेलं तीर्थ 11 चमचे काढून सगळ्यांनी प्या. म्हणजे काय होतंय, 11 चमचे सगळं पिऊ नका. ती बऱ्याच गोष्टी त्यात केमिकल असते. आपण आता म्हणजे आपण अत्तर वगैरे घालत असतो ते, ज्याला सोयीस्कर पडलं त्या पद्धतीने अभिषेक चांगला होईल तेवढं करा आपल्या कपड्यानुसार. आता इथं झोपडीत राहणाऱ्या माणसाला करता यावं अशी सेवा दिल्या. ज्याला आता 11 लोकांचं कुटुंब आहे, 2 केळं पुरणार आहेत का? आता इथं आपण देवस्थानला गेलो की अभिषेकसाठी तडफडत असतो, या माझा घालायला पाहिजे. तुम्हाला घरातच देवली दिले, घाला की 11 चमचे, काय बिघडते? त्यामुळे अभिषेक घालताना चिंगूसपणा करू नका, व्यवस्थित सेवा करा. ज्याला उपलब्ध होत नाही, ज्याची परिस्थिती नाही, त्यानं सांगितलेली सामग्री 2 केळं 1 केळं सुद्धा मिळू शकते. आणि तेवढं पंचामृत आपण करून घालायचं आहे, तुमच्या घरातच करायचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतंय आम्ही वारी केली म्हणजे माझा त्रास संपतोय. तर वाऱ्या करायची आवश्यकता नाही. तिथं गाणगापूरला आता वाऱ्या करणारी 15-15 वर्ष झाला अजून तिथं तशीच आहे ती, त्यांच्यात बदल नाही. कारण तिथं कोण तत्व सांगत नाही, पाळणूक होत नाही, खायचं प्यायचं देवाला म्हणायचं मला मोकळं कर. कसा देव करणार आहे मोकळं? तुम्ही जर ह्या तत्वानं जर सेवा केली तर 100% तुम्हाला ह्यातनं पूर्ण मुक्त महाराज करू शकतात. फक्त व्यवस्थित सेवा भाव, मगाशीच म्हटलं श्रद्धा भक्तिभाव हा महत्वाचा आहे. आणि वाऱ्या करण्यापेक्षा मी काय म्हटलं की अंधार पडलाय घरात आणि बल्ब मोरामध्ये लावले, फरक तिथं उजेड पडणार आहे का? तिची मुळे तुमच्या घरात आहे, त्रास तुमच्या घरात, आणि तुम्ही सगळे या मुलकात फिरतायसा. फिरा, दर्शनाला जावा, पण माझ्या वारीनं माझा त्रास संपली डोक्यातनं काढा. दर्शनाला जायला बंधन नाही, देवांच्या ठिकाणी जावं, तीर्थक्षेत्राला जावं, स्नान करावं ही 100% आहे. पण माझा त्रास संपायसाठी मी वाऱ्या करतोय म्हटलं तर चुकीचं आहे. तुमच्या वारीने तो त्रास संपत नाही. तशी सात्विक घरातली पण पाहिजे, बरोबर का नाही? आता मंदिरात जाताना खाऊन पिऊन जातो का कोण? मंदिरात सात्विकता का असते सांगा बरं? कारण पवित्रता राहते ना त्या ठिकाणी. आता गाभाऱ्यात पुजारी देत नाही, त्यांचं बरोबरच आहे. तुम्ही खाऊन पिऊन गेले होते कसं आत सोडायचं तुम्हाला सांगा? तिथं सुद्धा खिडकीतनं दर्शन आहे. तिथं लोक तत्व पाळणारे असले तर सोडायला आम्हाला हरकतच नाही. पवित्रता राखणं आपलं कार्य आहे. आपण मनुष्य, आपल्याला कळतंय, आपल्या घराला खातोय, त्याला सांगायचं बाबा तू पाळलं पाहिजेस. आता देव घरात ते आल्यावर काय होणार आहे सांगा बरं? आणि बरेच लोकांचे पळवाटा असते, अहो घरात आम्ही करत नाही, बाहेरनं खाऊन येतोय. पोटात 72 तास मांसाहार राहतो. सायन्स बघितलंय का? बाहेरनं जर खाऊन आलं तर 72 तास आपल्या पोटात ती गोष्ट राहत असते. आणि जीवाला मारून आपण पोटात घालून आपण वावरतो, म्हणजे आपण राक्षसच आहे म्हणायला काय हरकत नाही. आणि ही वृत्ती आपल्याकडे असल्यामुळे देव आपल्यावर कृपा करत नाही. मशानभूमीत गेलं तर आपलाच माणूस असला तर 100 वेळा हातपाय दुखी बाहेर आले, अपवित्र झालो, शिवलो, त्याला शिवलो, आपलाच माणूस असतो. पण पवित्रता लगेच आंघोळ करायची. आणि ते मेलेला जीव आपण पोटात घालून वावरते, म्हणजे आपल्यासारखा अपवित्र कोण आहे का या जगात सांगा? तर ह्या गोष्टी पूर्णतः बंद करा. आतापर्यंत झालेली ठीक आहे, आतापर्यंत अज्ञान होतं, आपल्याला कोण सांगणारं नव्हतं. इथून पुढं अशा गोष्टीकडे वळू नका. कारण अज्ञानाला माफी आहे, ज्ञानी माणसाला माफी नाही. कळत असून चुका करणाऱ्याला माफी कधी देव देत नाही.
नकळत झालेल्या चुकीला माफी. आतापर्यंत कुणाला ही गोष्टी माहित नव्हत्या, इथून पण आपल्याला कळल्यात. बघा एखादा ह्या 2 गोष्टी पाळून पवित्रता राखून सेवा करून बघा, तुम्हाला अनुभूती येत्या. आम्ही तिथं काही रोज बघायला येणार नाही, एक दिवस तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. रोजची जी दृष्टी राहणार आहे ती परमेश्वराची राहणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सेवा करा. आलं लक्षात? की झालं वाईट शक्तीचं लक्षात आलं सगळ्यांच्या व्यवस्थितपणे. दुसरी गोष्ट कुलदैवताचं, कुलस्वामीचं नवस आहे असं जर सांगितलं तर आपल्या घरातच कुलस्वामीची मूर्ती असते प्रत्येकाची. ज्याला माहित नाही कुलस्वामी त्यांनी माहित करून घ्या. तुमची भावकी वगैरे कोण असतील तर त्यांना विचारून घ्या. आता हेळवी पद्धत बंद झाल्या, पूर्वी हेळवी यायचं ते सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे होतं. आता त्या सुद्धा गोष्टी कमी आल्या, त्या म्हणजे बंदच झाल्या त्या. तर ज्यांना कुलस्वामी कळतच नाही कुठनंच, त्यांनी दत्त महाराजांची उपासना करा. महाराजांना विनंती करायची आमचा कुलस्वामी कोणता आहे की आम्हाला दृष्टांत द्या. तुमची जर भक्ती चांगली असेल तर महाराज सुद्धा दृष्टांत देऊ शकतात. आता जसं दत्त महाराजांची सेवा महत्वाची तसं कुलदैवताची सुद्धा सेवा महत्वाची आहे. कारण का तर कर्तपुरुष, जसं एखादी गोष्ट आपण कर्त्या माणसाला विचारल्याशिवाय आपल्या घरात निर्णय होत नसतात, तसं कुलस्वामी हा कुळाला तारणारा असतो. आणि ती जर कोपिष्ट झाला, त्यांचं जर काही चूक झाली तर मात्र आपलं कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होत असतं. अशांतता, घरात कार्य व्यवस्थित पार पडत नसतात, लग्नाचं कार्यात अडथळा येत असतो. जर कुलस्वामीच नवस असेल तर, कुलस्वामी प्रसन्न असतील तर मात्र कार्य आपलं व्यवस्थित मार्गाला लागत असतं. आता कुलस्वामी क्रोधित झालं तर त्यांना शांत करण्यासाठी त्यांची भक्तीच करायची आहे, त्याला दुसरं काही करायची गरज नाही. आणि ती करत असताना मात्र व्यवस्थितपणे त्यांचा अभिषेक घालणं गरजेचं आहे. आता ती सांगितल्यात अभिषेक, जास्त काही सांगत बसत नाही. राहिला प्रश्न, तुम्हाला जो मार्ग सांगितलाय तो इतरांना सांगण्याबद्दल हरकत नाही, पण नामस्मरणाचा मार्ग सांगा. डायरेक्ट अभिषेकची सेवा कुणाला सांगू नका, कारण ही जी सेवा आहे ती महाराजांच्या समोर द्यावी लागते. कुठल्याही सेवेला परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय ती सेवा व्यवस्थितपणे पोचत नसते किंवा त्या सेवेला प्राधान्य येत नाही. कागद चांगला लिहिलाय पण शिक्का असला तर त्याला महत्व आहे, शिक्का नसेल तर तो कसलाही अक्षर काढा चांगलं, तो रिजेक्ट केला जातो, म्हणजे तो टाकला जातो. कारण त्या शिक्क्याला एवढं महत्व आहे. तसं महाराजांच्या आशीर्वादाला त्या सेवेला महत्व आहे. म्हणून एवढ्या लांबून तुम्हाला आज इथं बोलवलंय. युट्यूबवर ते मस्त एवढे 400 व्हिडिओ दिलेत, मग अभिषेकचा व्हिडिओ द्यायचं काय अवघड होतं का? पण अभिषेक असा परस्पर करून चालत इथं कक्षेत येऊन महाराजांच्या समोर महाराजांचा आशीर्वाद मिळावा आणि महाराजांची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर राहावी, ह्यासाठी इथं एवढ्या लांब तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन बोलवलं. आणि ती सेवा करत असताना त्यांचा आशीर्वाद असल्या त्या सेवेला महत्व नाही. नामस्मरण करायला काय अडचण नाही. ज्याला एखाद्याला वाटतंय की बाबा सांगावा मार्ग, पहिला तुमचं कल्याण होऊ दे, तुम्ही पहिला अनुभूती घ्या आणि मग दुसऱ्याला सांगा. अलग लक्षात. आणि सांगताना त्यांना सेवेकऱ्यांचा नंबर जोडून द्या, ते व्यवस्थित मार्गदर्शन करतील. आपल्याला वाटलं तर नामस्मरण मार्ग सांगा, पाळणूक असेल तर. ज्याला एकट्याला करायची गरज आहे त्यांनी एकटं नामस्मरण पाळून केलं तरी चालू शकतंय. आणि त्यानंतर अभिषेकाचा मात्र कुणाला मार्ग सांगू का? मी मगाशीच म्हटलं की एवढ्या लांब बोलवायचं कारण म्हणजे अभिषेकच्या सेवेला महाराजांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि इथं सुद्धा काय गोष्टी आहेत काय नाही तिथं बघितलं जातं. बघितल्यानंतर आहे का नाही एवढं सांगितल्यानंतर पुढचा मार्ग चालू करायचा आहे. आपल्याला तर जाणीव होतेच, त्यातून सुद्धा इथं चेक केलं जातं नेमकं कुलस्वामी काही काही वाईट शक्ती. तरी बऱ्याच लोकांना वाटतं नुसतं 2च सांगते तो आणि काही सांगतच नाही. काय सांगायची गरज आहे? हजार आहे ती, आणि एक गोळी खाल्ल्यावर जर फरक पडत असेल, हजार बरं होत असतील तर ती गोळी खावा की. 100,000 कशाला बघत बसताय? आणि 100 गोळ्या तर खायची काय गरज आहे? भलं ब्रह्मराक्षस असला तर त्याला बाजूला करू शकतात, म्हणल्यावर बाकी पितराचा दोष आणि ह्याचा दोष महाराज घालवतील की. मुक्ती द्यायचं काम कोण करणार आहे? परमेश्वरच करणार आहेत ना. ही कार्य फक्त तीच करू शकतात. आणि जर वाटत असेल आपल्या पितराचा त्रास आहे तर दत्त महाराजांना भक्ती केल्यानंतर विनंती करा, जी काय असेल ते आत्म्यांना तुम्ही मुक्त करा. आणि बाकी पूजत बसूच नका ना त्यांना. कशाला? त्यांना पुढच्या गतीला प्राप्त होऊ दे ना. टाक वगैरे ह्याच्या काही गोष्टी आपण ठेवतोय, त्यामुळे ती जी लोक असतात आपली ती अडकत राहिलेली असतात. पूजन केल्यानंतर काय होणार आहे? ते मुक्त होऊ देत. आणि मुक्ती द्यायचं सुद्धा कार्य परमेश्वर करतात. त्यामुळे हे वेगळं ती वेगळं. आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच लोकांनी काय काय सांगितलं असेल तुझ्या मागे ही भीती डोक्यातनं काढा. फक्त परमेश्वर डोक्यात ठेवा. निगेटिव्ह विचार डोक्यातनं काढून टाका. इथून पुढे महाराज माझं संरक्षण करण्याचे भले तो कसलाही त्रास असू असा ठाम विश्वास ठेवा. 100% तुम्हाला इथनं पुढचं कृपा त्यांची व्हायला सुरुवात होते. आत आल्यानंतर महाराजांच्या समोर तोंड करून बसा, महाराजांना अंत करण्याची विनंती करा. आम्हाला झालेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा परमेश्वराला एका मिनिटात सगळं ते तर सगळं जाणतातच, पण आपण विनंती करून जी काय असतील ती तुम्ही विनंती करायची. आता झालेल्या गोष्टी सांगत बसला तर दिवस पुरणार नाही. प्रत्येकाची लिस्ट आहे. आणि रिझल्ट आपल्याला कसं असतं, करणं असतं एवढं आणि मागणं म्हणजे ढागा एवढं. जणू काही देवाकडे आपण एवढं ठेवलेलं आहे की आपलं सगळं त्यांनी मुक्तच करावं. बँकेत गेल्यानंतर अकाउंटवर पैसे असले तर निघणार. अकाउंटवर आहेत 500 मागतोय 1000 रुपये, माझं एक 10,000 काढायचे, देतील का बँकवाले? तर आपल्या भक्ती पहिला साठवा, भक्तीचा बॅलन्स पहिला करा आणि नंतर मागा की. द्यायला परमेश्वर तुम्ही 1 पट गेले की 10 पट अधूरच दिलेला असतं. न मागता मागायची गरजच पडत नाही. आणि जो भक्त खरा आहे तो मागतच नाही देवापाशी काय. पण आपल्या काय अपेक्षा भोळ्या, मला बंगला देन गाडी देन झालं, मग देव म्हणून ती घेन बाजूला हो आपला.
कायमस्वरूपी निरंतर चिरंतन त्यांचं चरण ठेवा, कुठेही कमी पडत नाही. तात्पुरतं म्हणले की तात्पुरतं. नमस्कारला नमस्कारच असतोय. आत आल्यानंतर सगळा मार्ग समजतोय. बाहेर नाही गेला तर बाहेरच. आज नुसतं दर्शन करून आलो, बाकी काय माहित नाही. बऱ्याच लोकांना असा पण मार्ग माहित आहे. मोराळा म्हणजे मूळ अजून कळलेलं नाही, त्यामुळे निगेटिव्ह विचार चालू होते. आणि ते व्हिडिओ मध्ये तसंच आहे, तिथं सगळं असंच होतंय का काय. पण ज्यावेळी तुम्ही इथे येता, ज्यावेळी पूर्ण सगळ्या गोष्टी ऐकता, बघता डोळ्यानं, त्यावेळी मोराळ कळत. अंदाज बांधून उपयोग. पाण्यात नुसतं पाणी कळतंय की पाणी आहे, पण त्यात उतरल्याशिवाय गार आहे का उन्हाळ्यात कळतंय का. तसं अध्यात्म उतरल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय आपल्याला फरक पडू शकत नाही. जरा डोक्यात या आणि बुद्धीनं आणि परीक्षण करून निरीक्षण करून भक्ती करा. नुसतं सांगतोय म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही, आमच्यावर सुद्धा नाही. परीक्षण निरीक्षण आणि स्वतःचं सामर्थ्य स्वतः निर्माण करायचं, अनुभूती घ्यायची, मग मान्य करायचं. अलग लक्षात. त्यामुळे अवलंबून राहू नका. अवलंबून राहायचं जरा बंद करा आणि थोडासा अभ्यास करायला शिका. आपल्याला सुद्धा तो फायदेशीर आहे, पुढच्या पिढीला सुद्धा फायदेशीर आहे. कारण येणाऱ्या पिढीला सुद्धा कळू दे जरा. आपल्याला आपणच अज्ञान असलो तर पुढची पिढी कशी सुधारायची आहे सांगा. त्या खाण्यापिण्यात जर आपण असलो, पुढची पिढी सुद्धा ती शिकते जी तुम्ही करची लागते. त्यामुळे आज लहान मुलं सुद्धा आज जिथं सेवा चालू आहे तिथं बघा दिगंबरा म्हणत बसते. येऊ दे ना मुखात नामधून. आणि काळाची गरज आहे. आता कलियुग कसं चाललंय बघा तुम्ही. मुलांची स्थिती काय आहे बघा. आज इथं मार्गात तरुण पिढी आहे सगळी, आणि अशाही तरुण पिढी की पूर्ण हे काढ म्हणजे न ऐकणारीच आहेत सगळी. पण आज इथं आल्यामुळे पूर्ण मुनत मस्त काय आज विचार करतात गावातले लोक, पोरका कसं काय बघतो. इतर आणायचं काम केलं पाहिजे का नाही तुम्ही. सगळं आमचं इथं झालं पाहिजे म्हटलं तर होत नाही. कष्ट केल्याशिवाय फळ नाही, तसं भक्ती केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. जी सांगितली ती सेवा व्यवस्थित करा. सगळं मार्गदर्शन तुम्हाला झालेलं आहे. आत आल्यानंतर आहे का नाही एवढं सांगितलं जाते. दर्शन घ्यायचं आणि पुढचा कार्यक्रम बघायला जायचा आहे. आपण युट्यूबवरती सगळं बघत असतोय. आज डोळ्यानं आपल्याला बघायचं योग आलाय तर ती सुद्धा गोष्ट बघणं गरजेचं आहे. तिथं बऱ्यापैकी तुम्हाला डायरेक्ट प्रबोधन पण ऐकायला मिळतंय. शारीरिक व्याधी सुद्धा तिथं दाखवलं जातं आणि काय असतात गोष्टी ती सुद्धा सांगितल्या जातात. अलग लक्षात. त्यामुळे एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना जी काही ऐकून आलेलं आहे तुझ्या मागे हे डोक्यातून विकल्प काढून टाका. तिची भीती घेऊन बसू नका. आपण त्याचाच ध्यास असतोय. माझ्या मागे सांगितलं माझं त्याचाच आपण नामस्मरण करतोय, तीच आपल्या जवळ येत असते. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत्या आणि चांगला विचार केला तर चांगल्याच गोष्टी घडत जातात. झालं गेलं, आता सगळं गंगेला मिळालं. आतापर्यंत झाल्या त्रास सोसला, तो सोसलाच म्हणायचं. ती काही माघारी येत नाही. आता गेलेलं गेलं, पण इथून पुढे सुधारायचं शिका. आणि मी संपलो ना, मी आता ह्यातनं जगतच नाही, डोक्यातनं काढा. मार्ग असंख्य दाखवणार परमेश्वर आहेत. त्याने नुसतं दृष्टी फिरली तर तुमचं कल्याण कितीतरी पिढ्यात होऊ शकते. नुसतं असं केलं तर तुम्ही वाकीच तर सोडून द्या. मनात पहिला निगेटिव्हपणा काढून टाका. बरीच लोक म्हणतात आम्ही आता आत्महत्या करणार आहे. कशासाठी? आत्महत्या करून भटकायचंय काय? असं तो पर्याय नाही. जीवनात जो गुडघं टेकतोय तो हारला म्हणायचं. गुडघं टेकायची गरज नाही. परमेश्वरात साथ असली तर पाहिजे तिथं म्हणजे लाद मारली तर पाणी निघतं. तसं पाहिजे ती जग जिंकायची ताकद ठेवू शकते. म्हणून फक्त त्या पद्धतीने सेवा असणं गरजेचं आलं लक्षात सगळ्यांच्या. आता प्रश्न उत्तर तर सगळे सांगितलेलंच आहे. सगळं तुमच्या मनातलं मला वाटतं जवळजवळ जेवढे प्रश्न होते तेवढ्याची उत्तर दिलेले आहेत. आत आल्यानंतर आहे का नाही एवढं सांगितल्यानंतर पुढच्या मार्गदर्शनासाठी तिकडे जायचं आहे. आणि एक सांगायचं राहील, प्रत्येक काय करतोय लोक व्यक्ती असं खायला जात असताना असं खायचा प्रयत्न करतोय. म्हणजे भक्ती मार्ग ह्या कलियुगात काय केला पाहिजे की बऱ्याच लोकांना मूड पडते. काही याग करावा, विधी करावा, कुठं जंगलात जावं, कुठेही जायची गरज नाही. आज सगळ्यात कलियुगात नामस्मरण श्रेष्ठ आहे. ते नामस्मरण केलं तर तुम्ही अनेक गोष्टी प्राप्त करू शकताय. त्यामुळे त्याला वेगळी भक्ती करायची आवश्यकता नाही. कुठला विधी याग ही पहिला होत्या गोष्टी सत्ययुगात, द्वापारयुगात, त्रेतायुगात. आता कलियुगात फक्त नामस्मरण. आणि याचा दाखला संतांनी दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठ केलाय. त्या हरिपाठात एकच सांगितलंय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीत. असं नामस्मरण श्रेष्ठत्व आहे. दुसरं न करता ते मंत्राचा उच्चार आपल्याला जमत नाहीत. आता तेवढी एवढं आपण ज्ञानी नाही. आपल्याला दिगंबरा सुद्धा साधं म्हणायला नाही, दिगंबरा म्हणतात काय काय लोक. त्यासाठी आम्ही शॉर्टकटमध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणा म्हणून सांगतो. ज्याला दिगंबराचा उच्चार होतोय त्याने दिगंबरा म्हणा. ज्याला दिगंबरा जमत नाही त्याने श्री गुरुदेव दत्त म्हणून नामस्मरण केलं तर चालू शकतंय. आणि नामस्मरणा व्यतिरिक्त तुम्हाला जर सेवा करायची असेल तर पारायण करू शकताय. पण नुसतं पारायण करत बसू नका. जेवढं नामस्मरण तुमचं कार्य करते तेवढं कुठलीही सेवा आता कार्य करू शकत नाही. त्यामुळं वायपट वेळ काय घालवत बसू नका. अंतकरणातनं शुद्ध भावानं नामस्मरण करा. तीच नामस्मरण तुम्हाला तारणार आहे. तीच महाराज परमेश्वर कृपा प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे वेगळ्या विधीच्या नादाला काही लागायची गरज नाही. नुसतं समाधान आपलं करू नका. कुठेतरी देवापर्यंत पण पोहोचावी सेवा. आणि ही संतांनी दाखले दिलेले आहेत. कुठलं तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली कुठल्या जंगलात अरण्यात गेली नव्हती. तिने नामातनच परमेश्वराला प्राप्त करून घेतलेला आहे. आणि आपल्याला सगळं माहित असून सुद्धा आपण अज्ञानात शिरतोय. त्यामुळं अज्ञानात शिरायची गरज नाही. आणि आता मी म्हटलं की दिगंबराच का म्हणायचं, गुरुदेव दत्तच का म्हणायचं, कारण त्या प्रत्येक मंत्रात एक वेगळी ताकद आहे. काही मंत्र मोक्षाला प्राप्त करतात, काही मंत्र
आपल्याला जी कमवायचं ती प्राप्त करून देतात. आणि काही मंत्र असा आहेत की ह्या शक्तीला त्रास देतात. आता दत्त महाराजांचा दिगंबरा हा मूळ मंत्र आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणला की या निगेटिव्ह शक्तीला त्रास चालू होतात. त्यामुळे ह्या मंत्राचा उच्चार करणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात स्वामी समर्थांचा आम्ही करतोय, ते करण्याबद्दल हरकत नाही, पण तो तारक मंत्र आहे, फक्त तरलं जात आहे तुम्ही, त्या शक्तीचा नाश होऊ शकत नाही. श्री गुरुदेव दत्त म्हणलं तरी सुद्धा चालू शकतंय, कारण मूळ मंत्राचा उच्चार आपण करायचा आहे. 17 मंत्र म्हणत बसलो तर आपणच भ्रमिष्ट होतोया. बरीच लोक ही करू का ती करू, ही माळ उडू का ती माळ उडू, सरळ डायरेक्ट मूळ धरायचं. आपण झाडाच्या फांद्या मोजण्यापेक्षा मूळ धरल्यानंतर सगळं झाडच आपलं धरल्यानंतर फांद्या आल्याच की त्याला बुडका धरा ना डायरेक्ट तुम्ही. आता अवतार कुठून सुरुवात झाली, त्रिमूर्ती. आता अभिषेक तुम्हाला त्रिमूर्तीच सांगितलं जातात, वेगळ्या अवताराचं सांगितलं जात नाही. त्यांना गाठलं की सगळ्या अवताराला पोहोचतोय. आणि ब्रह्मा विष्णू महेश आहे, त्यांना अभिषेक गाठला की तिन्ही देवांना पोहोचतोय. त्यामुळं वेगळं ब्रह्मदेव आहे, वेगळं विष्णुदेव आहेत आणि वेगळं महादेव आहे असं म्हणायची आवश्यकता नाही. आणि त्रिगुणात्मक जेव्हा अवतार आहे तो कशासाठी झालेला आहे आणि का झालाय याचं सुद्धा आता मी लई सांगत बसणार नाही, तुम्ही जाणून घ्यायचं आहे. त्या अवतारच त्या कार्यासाठी आहे. त्यांनी काय काय केलं, अवतारापासून कसं कसं अवतार झालं आणि महाराजांनी काय कार्य केलेलं आहे हे गुरुचरित्र कथासारात सांगितलेलं आहे. त्यामुळं नामस्मरण जास्तीत जास्त ठेवा, सवय लावून घ्या. नुसतं 2 अगरबत्त्या संपूपर्यंत करू नका. आपण कामावर इकडे तिकडे जातो, नामस्मरणाला बंधन नाही, कधीही कवाही कुठेही करू शकताय, काळ वेळ काय नाही. रात्री 12ला उठून नामस्मरण केलं तरी चालू शकते, तुमच्या फायद्याचं आहे. गाडीनं जात असला तरी केलं तरी चालतंय, येणार संकट सुद्धा बाजूला होते. सवय लावून घ्या. जसं आपण जेवणाची कसं टायमिंग चुकवत नाही तसं नामस्मरणाची शरीराला सवय पाहिजे. आणि ज्या माणसाचं सतत नामस्मरण आहे त्याच्या पाठीशी सतत दत्त महाराज म्हणायला हरकत, कारण स्मरण जरी केलं तर उभारणारं दैवत म्हणजे दत्त महाराज. बघा आपण मनी सुद्धा म्हणतो बरं दत्त म्हणून आला असेल, तसं आज कलियुगात प्रचंड कृपा आणि कमी भक्तीत अल्प भक्तीत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आता वेळ राहिलेला नाही माणसाकडं. 50 वर्ष म्हणजे लय झाले, आता 60 वर्ष म्हणजे कधी आला आणि कधी गेला ही सुद्धा कळणं झालंय. आणि गेला ती पण कल्याण करून गेलं तर चांगलं आहे, नाहीतर मग पुढचे आणि जन्म आहेतच 84 लक्ष घेऊन. तसं अल्प कालावधी राहिले तसे अल्प भक्तीत जास्त प्राप्ती परमेश्वराची करायची असेल तर जे लवकर पोहोचण्याचा मार्ग आहे तो बघितला पाहिजे. उगा अडकळीत सरायची काही गरज नाही. मंत्राचा जो उच्चार होत नाही उगाच मंत्र भडून बसते, ओम क्राम क्रीम काय 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 उपयोग आहे त्या गोष्टीचा. सरळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त 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 जरी म्हणलं तर चालतंय. वयस्कर लोकांना ही सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, नुसतं दत्त दत्त जरी म्हणलं तर ते एवढे नामात भयानक ताकद आहे. आणि आम्ही अनुभूतीतनं बोलतोय. या निगेटिव्ह शक्तीला कसा त्रास होतोय, इतर आता मस्त तुम्ही करताय देवांचं, पण ती इतर मंत्र काय आहेत की तुम्हाला तारायचं काम करतात, त्यांच्यावर पोहोचवण्यापर्यंत काम करतात. त्याला जर मुळातनं बाजूला करायचं तर हा मंत्राचा उच्चार होणं गरजेचं आहे. आणि मी मगाशीच म्हटलं तुमच्या भक्तीला कुठलाही व्यत्यय नाही, सगळ्यांनी सेवा करा. असं नाही की ती भक्ती थांबवा आणि ही भक्ती ती पण करा अधिक ही पण करा, पण ह्याच्यासाठी वेळ हा तुम्हाला काढावाच लागणार आहे. ऍडजस्ट कसं करायचं तुम्ही ठरवायचं. लय लोढत असेल तरी एक भक्ती केली तरी चालत्या, सगळे एकच आहे. फिरून नद्याचं पाणी समुद्रालाच जाणार आहे. या राजकारणाच्या विकल्पामुळे आपल्याला भक्ती कोणाची करायची हीच कळणार. राजकारण देवातच चाललंय आता. ह्यो पंत तुझा आणि ह्यो माझा पंत. नवनाथ वेगळं, दत्त महाराज वेगळं, विठ्ठल वेगळा, विष्णुदेव वेगळं, सगळे एकच आहे. हो, अवतार वेगवेगळे घेतलेला आहे. अवतारांचं जे अवतार घेतलेलं आहे त्या अवताराचं कार्य बघा आणि त्या अवताराची सेवा करा, तुम्हाला तिथं प्राप्ती होते. कशाचं कशामुळे करायचं हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आपण आडा नाही तर मूळ असते एकच, पण उगाच फिरत बसायची ही फांदी झाडाचा बुडका एकच आहे ना, एकाच झाडातनं निघलेत सगळ्या फांद्या, ही पण जाणून घेतलं पाहिजे. आता अज्ञान आहे बऱ्याच लोकांना. माळकरी म्हणतो मी दत्त महाराजांचं करणार आहे. आता माळकऱ्यांचं एक गोष्ट सांगा मला, ज्ञानेश्वर माऊलींचं गुरु कोण आहेत? निवृत्तीनाथांचं गुरु कोण आहेत? गहिनीनाथांचं गुरु कोण आहेत? गोरक्षनाथांचं गुरु कोण आहेत? मच्छिंद्रनाथांचं गुरु कोण आहेत? मग फिरून कुठं आलं? मग विकल्प आणायची काय गरज? आता नवनाथ वेगळं, आता नवनाथांचं गुरु कोण आहेत? दत्त महाराजच आहेत ना. मग ही महिमा ह्या पंथाचा आणि मी तुमचं ही वेगळं ना आमचं काय गरज बसलाय? ह्याच्यामुळे तर आपण माग आहे आणि ह्यामुळे तर नरकात जातो. सांगितलंय शिवलेला अमृत 11 अध्याय, शो थोर विष्णूला असं मानल त्याला कुंभी पाका घाला म्हणून सांगितलं, नरकात घाला म्हणून सांगितलं. कुठलाही देव उच्च तुच्छ मानू नका. एक मी सांगितलं की ज्यांच्याकडे जी कार्य आहे त्यांना शरण जावा. तुम्हाला मगाशीच म्हटलं लायसन काढायचं तर आरटीओ ऑफिसला जावं लागते, इतर ठिकाणी तुमचं लायसन निघू शकत. ह्या त्रासात आज त्यांच्या हातात अधिकार आहेत म्हणून त्यांना शरण जावा. विकल्प घ्यायची काही गरज. माझा हेव देव आणि तुझा तेव देव, सगळ्यात देव एक समान दिसला पाहिजे. विठ्ठला सुद्धा दत्त महाराज दिसलं पाहिजेत, दत्त महाराजांच्या सुद्धा विठ्ठल दिसलं पाहिजे. त्यावेळी तुम्हाला देव कळला. तुम्ही अज्ञानीच आहे म्हणाल काय हरकत. ही पहिला विकल्प काढा. बऱ्याच लोकांना ते असते मी ह्या पंथाचा आणि मी त्या पंथाचा, आणि ज्यांनी गुरु केलाय त्या गुरूंची पण सेवा करा, चांगली गोष्ट आहे. गुरु करत असताना विचारपूर्वक करा. तशा पद्धतीचा गुरु असावा. आज कलियुग आहे, पूर्वी होतं गुरु, पण आताच गुरु जरा परीक्षण करून करायला पाहिजेत म्हणायला काय हरकत
नाही. आणि गुरु जर नसेल भेटत तर सद्गुरू डायरेक्ट भेटलेला आहे, त्यांची सेवा केली तरी सुद्धा चालू शकते. आता परमेश्वर एकच सत्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण कलियुगात तसं वातावरणच राहिलेलं नाही. सात्विक लोक आहेत पण बोटावर मोजण्यासारखे आहेत, पण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा भाग्य लागते आपण म्हणायला काय हरकत नाही. अवधूत चिंतन श्री श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना. देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता. महत्त्वाची सूचना: फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त. गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंतच आहे. त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती. काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये. आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे. आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे रहाट गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात, याचे भान असू द्यावे. रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती. आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा. धन्यवाद. गुरुदेव दत्त.